गोड अभंगामधून आपल्या सद्गुरुनाथाचं वर्णन करताय. सद्गुरु म्हणजे शेवटी काय? सद्गुरु शरीर आहे, सद्गुरु बुद्धी आहे, सद्गुरु मन आहे, सद्गुरु काय? या सगळ्याचं एकत्रीकरण जिथे निर्माण होतो, प्रगट होतं, त्याला सद्गुरु म्हणतात. जे आपल्यातल्या सत्यत्वाला पूर्णत्व आणतात. सत्स्वरूप आहे तुमच्या आमच्या. महाराज म्हणायचे सत्स्वरूपाला जे आकार देतात, अव्यक्त निराकार आहे तो आज. नाही जे आकार जे तुम्ही चर आचर हरीसी बरे. ज्या ठिकाणून त्या चर आचर हरीला आपण वंदन करतो, भजतो, त्या ठिकाणाला स्फूर्ती देणारे ते सद्गुरु आहे. स्फुरत रूप करणारे सद्गुरु आहे. चैतन्य देणारे सद्गुरु आहे. तुम्ही म्हणाल म्हणजे चैतन्य नाही का? मला माहिती प्रश्न असे विचारतात. कंदील असतो, पेटवलेला असतो, पेटवलेला आहे का नाही अशी शंका येते. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या पुरता प्रकाश आहे का नाही हा प्रश्न निर्माण होतो. संत कोण आहे? जगाचे अंध फेडितू, श्रियेची रावळे उघडितू, निये जैसा भास्वतू प्रदक्षिणे. क्या बात. संत सद्गुरु कोण आहे? का जगाचे अंत फेडितू, श्रियेची रावळे उघडितू, निये जैसा भास्वतू प्रदक्षिणे. भास्वत म्हणजे सूर्य. आपल्या तेजाने, आपल्या प्रखरतेने, आपल्या व्यासंगाने, आपल्या शक्तीने प्रगट होत असतो. निघे जैसा भासू. असं मला ती ओवी म्हणतो ना, मला कसं ओवी कशी म्हणावी ही सुद्धा परंपरेकडून शिकावं. ओवी म्हणणं हे सुद्धा प्रसाद आहे. कुठल्या शब्दावर केव्हा जोर द्यावा, कुठल्या अक्षरावर द्यावा, त्याला खेचावं कुठे. जसं गाताना लयकारी करताना तुम्ही असं मिंट आणता की नाही, त्याला ती जे खेच असते ना त्याच्यातच आत्मा. स्वयंपाक कसा झालाय? छान झालाय. अगदी वांगाळ. स्वयंपाक कसा झालाय? मिंट. शब्दच नाही. अवलोकन कृती. शब्द लागत नाही. शब्द पाठी अवतरे कृपा आली. पुढा स्नेह बाजरे. क्या बात आहे. 100 वेळा एवढी म्हटली, खूप आवडली. पुढा स्नेह पाझरे. वायला म्हणू शकले असते. काय शब्द? पुढा स्नेह वाहे म्हणू शकतो. पुढा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे. शब्द पाठी अवतरे कृपा. याची साक्ष प्रत्येक कीर्तनात मला होत आली, होत आहे आणि होत राहणार. पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर, भूत, वर्तमान आणि भविष्य, तिन्ही अवस्थेमध्ये जे प्रसन्न असतात ते सद्गुरुनाथ. तिन्ही अवस्थेमध्ये, कुठल्याही अवस्थेमध्ये कोण सद्गुरु?
पुढा स्नेह पाजरे. अहो काय हो पाझर कुठला हो? बरोबर आहे, तुमच्या आमच्यासारखे पाषाणाला पाझर तेच पडू शकतात. पाषाणा पाझर बुजती रे, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसार. माऊली पाया रचला, खेळ खेळत नाचत बागडत कसं जावं. आणि विशेषत्वाने सातारकर परंपरेत त्याला असं फुलोरा आला, फुलून आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता असे पाहत खरे असे. पण असा देतकर आज लोकला. आजच्या दिवशी लोक पावला. पण लोकलेला असलं तरी लोकले ज्ञानजगी तसा नाहीये. हित नेणती कोणी, तो लोकलेला असून सुद्धा प्रकाश नाही. आपण प्रकाशित असून सुद्धा लोकलेल्यासारखी उभा येतात. सर्व असून नसल्यासारखं, आणि ते नसताना सुद्धा नाही म्हणू शकत नाही असं अस्तित्व जाणून देणारे मायबाप. ते सांगत नाही. आमच्या कुटुंबियांना माहिती काय साक्षात्कार होतोय. अक्षरशः महाराज प्रसन्न आहे, सद्गुरुदादा महाराज प्रसन्न, अप्पा महाराज प्रसन्न आहे, आणि बाबा महाराज विशेषत्वाने प्रसन्न आहे. अशी साक्ष देऊन आहे. मला तुकाराम त्यांची आठवण. तुकाराम महाराज वैकुंठ गमन केलं, आणि ज्यांचा अपघात घेतला निरोपाला आहे त्यांनी टाहो फोडला आणि भजन सुरू केलं. गाना 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 कळीच ना एकदम गुप्त झाली होती. असं जेव्हा होतं तेव्हा करू शकत नाही. बाराम तुकाराम 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 भजन सुरू. आणि असं करत करत बरोबर 41 दिवसांनी टाळ पखवाज आणि अहंकारी आणि नळोबाराला साक्ष पटवून दिली की मी आहे. तसं तुम्हाला सांग, त्याने मला विशेषत्वाने साक्ष दाखवली. भगवती मी तुझ्या पाठी काय सांगू. मी सांगतो विठला संदेह धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. देव आणि भक्त तुझा नाही तुका म्हणे धन्य आम्हा जोडली तुम्ही. संतांचे सद्गुरूचे शरण हाताचे. पाझर ही ओवी आहे ना, त्याचा पाझर आम्ही अनुभवतोय 2 दिवस. काय पाझर? पाषाणा पाझर कुठे? तो पाझर असा स्तोडतोय, कळलं की नाही? असा स्तोडतोय आणि असा असा. म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी त्या पाझराचा प्रसादाचं सेवन करायचं. एक सांगू, जास्त डोकं लावायला जाऊ नका. हे डोकं लावण्याचं ठिकाण नाही. हृदयामध्ये एक आहे. कालच आम्ही चिन्मय महाराज आम्ही गाडीतून येत होतो, घरीला गेले. म्हटलं आज अशी गत आहे, समाजाला प्रेम निष्ठा भक्ती हे सुद्धा शिकवण्याची गरज निर्माण आहे. भक्ती काय असते, प्रेम काय असते, निष्ठा कशी असते, भक्तीचा आदर काय असतं, त्याची मर्यादा काय असते. आणि भक्ती जेव्हा परिसीमेला पोहोचते तेव्हा सगळे बांध कसे फुटलेले असतात हे सुद्धा नभावं. पण ते पायरी पायरी. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी लिहून ठेवलं होतं टीचर्स डेला. मला अजून आठवतो ते कटिंग मी कापून ठेवलं होतं.
असं झालेलं आहे की प्रेम सुद्धा शिकवण्याची गरज आहे. प्रेम कसं जातं म्हटलं चिन्मय महाराज ही ओवी आज साक्षात प्रगट झाली हो. मला म्हणली कुठली गाई? देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील झाल्या केवळ माझ्या ठाई परी ज्ञाने विण नासिले जे बुद्धी भेदास आली तेणीची या कल्पली अनेक. बुद्धी भेद होतो तेणेची या कल्पली शरण जा. म्हणून पहिल्या दिवशी दसऱ्याला अभंग घेतला सुधी नसू वेळ तुझा मांडला. शेवट कसं आहे? हा तुझे तुझं पावले माझा नवसपुरी व्याता हो तुका म्हणे राखे आपुलिया शरणांगता हो. तुम्ही आम्ही शरण घेतल्याशिवाय अधिकार प्राप्त होऊ शकत नाही लक्षात ठेवा. आधी अधिकाराची प्राप्ती आणि मग शरण. आधी शरण तेव्हा अधिकार हिसकावून घ्यावा लागत नाही तो आपोआप प्राप्त होतो. मुलगी जन्माला येते म्हणजे आई होत नाही. माळ घातली म्हणजे सच्चिदानंद पद मिळालं नाही. आळंदीला देवळाच्या आधी बाहेर पाऊल ठेवला म्हणजे पंढरपूर मिळालं नाही, आलं नाही. किती जण म्हणतात काय हो बरं झालं तुम्ही दिसला वारीला येणार वाटत पुण्यापर्यंत. तुम्ही कुठपर्यंत? माऊलीच्या जेजुरी पर्यंत. ठीक आहे तसं म्हण जेजुरी पर्यंत. तुम्ही कुठपर्यंत? जेजुरीहून वल्ल्यापर्यंत. क्या बात आहे. मग आम्हाला समजवतात आमच्या टप्प्याटप्प्याने आम्ही करतो आणि असं करत दरवर्ष करून 18 वर्षांनी आम्ही पूर्ण वारी करणार. एक लक्षात ठेवा तुम्ही ज्या हिशोबाने परमार्थ कराल त्या हिशोबाने शिदोरी तुमच्या पदरात पडणार. ज्या प्रतिदिनी परमार्थ कराल त्या प्रतिदिनी प्रसाद तुम्हाला मिळतो. काय प्रतिनिधी आपली? सद्गुरुनाथाला काय अभिप्रेत आहे? माऊलीला काय अभिप्रेत होतं? निळोबाला काय अभिप्रेत होतं? जगद्गुरूला काय अभिप्रेत होतं? म्हणून चुकून मगाशी माझ्या तोंडून तुकाराम महाराज तुका म्हणे गेलं. चिन्मय महाराज म्हणाले निळा म्हणे. मी म्हटलं असू दे रे मनात निळा तुका दोन्ही दोन आहे. तसं असू दे हो बाबांना आपण थोडी दोन महाराजांना आपण थोडी दोन. आले प्रगट झाले देव. तुकाराम 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 हे येऊन प्रगट झाले उभे राहिले. त्यांनी बघितलं तुका तुला निळा तुला काय पाहिजे मला काय पाहिजे ते तुला माहित आहे. अरे पण मी आलोय ना. अरे तुला पण माहितीये आणि मला पण माहितीये मला काय पाहिजे. अरे पण मी आलोय ना. अरे बाबा नरसिंह अवतारात तूच होतास पण पांडुरंग रूप आम्हाला आवडतं ना. मत्स्य रूपात तूच होतास आम्हाला तू आवडतास तूच होतास ना. पण पांडुरंग रूप आम्हाला कूर्म वराह अवतार तूच होतास ना. पण आम्हाला पांडुरंग रूप आवडलं ना. जेथे जातो तेथे तुझीच पाऊले विश्वावगे कोंदाटले तरी आम्ही पंढरीची वारी करतोच ना. आता गांभरून देव गेला. तसं कधी कधी जे चुटकुलं असतं ना ते आई बाबाला सुद्धा गारतो. तसं निळोबा रायांनी पांडुरंगाला
खच्ची करून टाकलं, गप चुपचाप झाले. मग तुला काय पाहिजे? तुला कळत नाही का मला तुका होऊन भेट? तसं पांडुरंगा तू आहेस, पण महाराजाची साक्ष होऊन भेट नाही दिली मला, दिली आम्हाला. म्हणून आज समाधान. फक्त प्रत्येकाला कळावं, अमर्यादा कधी केली नाही शिष्य गुरु पण सिद्धी. अमर्यादा कधी केली नाही माऊलीच्या बाबतीत, तसं सर्व संतांच्या शिष्याच्या बाबतीत हे अभिप्रेत आहे. जो आदर, जी निष्ठा, जी मर्यादा आहे, त्या मर्यादेत जो परमार्थ करतो त्याचा सांगून मिळतो. आणि मग इतका अमर्याद होतो, इतका अमर्याद होतो की निळोबारायासारखा अमर्याद होतो. देवाला सुद्धा आपल्या मुठीत घेतो. लक्षात आलं? म्हणून काय सुंदर आहे. एकच आशीर्वाद. काय म्हटलं इथे? 100 आशीर्वाद. अहो आशीर्वाद द्या. प्रत्येक वेळेला म्हणावं आशीर्वाद मागता काय? आशीर्वाद मागायचा असतो, करत राहायचं. आशीर्वाद पाझरच आहे. काय म्हटलं? मागू नका, करत राहा. पुढा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे कृपा. पण तितकी निस्पृहता आपल्यात. आणि आशीर्वाद 100 नाही. आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या, महाराज आम्हाला आशीर्वाद. अरे काय आशीर्वाद द्या? आंब्याचं झाड लावलं, कैरी एवढीशी लागली म्हणजे आंब्यासारखं चुकू शकत नाही. त्याला मोर यावा लागतो, कैरी पकडावी लागते, मग ती मोठी व्हावी लागते, मग ती हिरवीगार असते, मग ती थोडीशी पिवळसर होते, मग ती लालट पिवळी होते, आणि एकदा परिपक्व झाली की अशी फांदी वागते. तसं संत प्रतितीच्या हाताला तुम्ही लागला की तुम्हाला ऑपॉट तोडलं झालंय त्यात रसगुल्ला. सांगावं लागणार. पण मला आठवत नाही आम्ही कधी म्हटलेलं महाराज आम्हाला आशीर्वाद द्या. कधीतरी सणावाराला म्हटलं ना, काय मागते का तू? ही पण हिंमत नव्हती असं म्हणायची. शेवटचे काही महिने आम्ही सतत नमस्कार. मला म्हणजे तुला काय पाहिजे, काय चाललंय तुझं? म्हटलं काही नको, ताकद. आशीर्वाद सुद्धा म्हटलं नाही. जे तुम्हाला अभिप्रेत आहे ना, जे तुम्हाला आमच्याकडनं अभिप्रेत आहे ते पूर्णत्वाला पोचायसाठी आम्हाला तुम्ही काय, तुम्हाला जे वाटेल ते पटेल ते द्या. कळलं की नाही? हा, म्हणून कालच परवा सांगितलं, इतकी ताकद होती शेवटपर्यंत नजरेत, शरीरात नव्हती. पण नजर अशी होती, नुसते असे करायचे ना, असे करायचे, असे करायचे. त्यात समजून जायचं काय. एकच आशीर्वाद दे, जरी अवलोकिती कृपेने, तरी त्या पावती पडा. अभंग सुद्धा कसा दिला हातात पण, तरी त्या पावती पड. हा का अभंग द्यावा? पहिलं नजर तिच्याशी टक्कन गेली, दुसरा दिसलाच नाही मला. त्यांना जे अभिप्रेत आहे ते महाराज आम्हाला काही त्यात मोठेपणा नाही. जे आहे ते तुमचं आहे. कळलं की नाही? उलट ते पेलताना अवघड जाते. मग ते पेलता पेलता असं वाटतं महाराज दाखवा शक्ती. आणि खरंच दाखवा. म्हणजे कमाल कमाल आहे ती शक्ती दाखवण्याचा. त्यांचा उदासन कसं होते ते निश्चित वाटतं.
असे महाराज. लहानपणापासून मांडीवर खेळलो, कळलं कितीतरी पिढ्याची माणसं आहेत, 5-5 पिढ्या आहेत पडावर, निष्ठेने आवडीने येणारी. लहानपणचे महाराज मला आठवतात आणि आताचे महाराज आठवतात. तारुण्यातले महाराज मी त्यांना 23व्या वर्षी झाले, अगदी लवकर. आणि ज्या अवस्थेत ते गेले त्या सर्व अवस्थेची साक्ष मला. सर्व चांगलं येऊ, चढ येऊ, उतार येऊ, सुख येऊ, दुःख येऊ, पैसा असो नसो, प्रतिष्ठा असो नसो, मान मिळो अपमान हो, या सगळ्यांना बघितले. आणि ते बाळकडून त्यांनी आमच्या रुजवलं. बाळकडून आमच्यात रुजवलं. काय करावं, कसं वागावं, नम्रता कशी असावी आपल्यात, याच्यावर तर त्यांचा कटाक्ष. बापरे, काय हिंमत आमची, डोळावर करावा, काय हिंमत. आणि ती शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची ताकद. अशी करायची, बोलायला ताकद नसते. आणि आम्ही असे कापायचो, पण प्रेमही तसंच होतं. जे कडकपणा होता ना, प्रेम करताना तसंच केलं. आम्हाला कडकपणाने प्रेम मिळालं, त्यांना पाजराचं प्रेम मिळालं. काय रोल वेगवेगळे असतात. आता आमच्या नातवंडाच्या बाबतीत तेच, तर पाजराला सीमाच नाही आमची. म्हणजे मला सगळे चिडवतात, जसे त्यांना चिडवायचे किंवा मला राग यायचा, काय हे लाडवून ठेवताय, तसं यांना सगळ्यांना आता माझा राग येतो. काय करतीस, तुला लक्षात येते का किती लाडवून ठेवतेस त्यांना. म्हटलं का बस, स्वतः काय करले मी बघितलंय काय लाड केले. तो जो खेळ गावी, तो पुढे सोन्याचा करून दिली, ऐसी उपासनीची पदवी पोषित. तो जो खेळ गावी, जो खेळ करून दाखवला, तो पुढे सोन्याचा करून. हे आम्ही बघितलंय, डोळ्यांनी. आम्हालाही केलं आमच्या आजोबांनी. काय वाटतं तुम्हाला? मला पाठ सुद्धा चांदीच्या फिरकीची गेली होती बसायला, माझ्या अपमानाने. कळलं का? एक बसायला, नुसतं एक नाही बसायला, पुढे चौरंग पाठ ठेवायला, त्याला सुद्धा पिंजरे चांदीच्या. माझ्या परकर चोळ्या होते ना, त्याला चांदीची घुंगरं होती. कसं? जो खेळता तो पुढे सोन्याचा करून दिली, आईची उपासनीची पदवी पोषितच आहे. मुलाला बस मुलाला पोसावं लागतं. माऊलीने समाधी घेतली ना, तेव्हाचा अभंग काय? पाळिले पोशिले चालविला, वा माझ्या कृपाळा. कृपाळा निवृत्ती राजा, पाळिले पोशिले चालविला लळा. प्रत्येक लळा पुरवला. पण तुम्हाला सांगू, तो लळा पुरवला जातोय ही सुद्धा अक्कल आपल्याकडे. आपल्याला काय बहाल झालं हे आपल्याला अक्कल पाहिजे. जो प्रसाद ओट्यात आहे, तो प्रसाद तुम्हाला आम्हाला कळला पाहिजे. म्हणून प्रसाद वाड्या
तीर्थ असताना ते असं घेतात. तीर्थ कसं घेतात? असं घेतात. आणि तो ओलसरपणा राहिलेला असतो ना, तो सुद्धा असं करायचा असतो, सांडायचा नसतो. तसं तुमचं आपण जीवन प्रसाद आहे, तो सांडू नका, वाया घालवू नका. सद्गुरु निष्ठा, सद्गुरु प्रेम, देखे मनुष्य दास करे, स्वभाव विसरू नका. काय स्वभाव आहे त्यांचा एवढंच तुम्हाला माहिती. हा वरवरचा अर्थ तुम्ही अशी घेऊन जाता बोलकटासारखी. स्वभाव, स्वभाव म्हणजे काय? स्वभाव. तुमचं स्वत्व कुठे आहे? हा भाव, या भावाने तुम्ही त्याचा शोध घ्याल, तो स्वभाव. म्हणून स्वभाव ओळखा, काय आहो ते ओळखा. स्वतःची किंमत करून घ्या, किमतीने वागा. कशाच्या पदाच्या, प्रतिष्ठेच्या, नावाच्या, लौकिकाच्या पाठीत पडू नका. ते तुमच्या पाठी येईल असं वागा. सद्गुरु दादा महाराज, अप्पा महाराज, महाराज काय कधी असे लेंचे पेचेपणा कधी नव्हता. आणि जरी वाकलेले दिसले तरी हेतूने वाकणं होतं, उगाच असं तसं नव्हतं. तुकाराम महाराज सुद्धा वाकले, नामदेवराय सुद्धा वाकले, निळोबाराय सुद्धा, तुकार सगळेच वाकले, नाथ बाबा वाकले, परमात्मा वाकला. कृष्ण सुद्धा वाकलेला दिसतो आपल्याला. राम वाकला म्हणजे काय? लेचे पेचे होते काय? अहो पापडी उंचवली की विश्व निर्माण आणि मिटली तर कला सुचवते. काय समजतात तुम्ही? रामराय काय उगाच अशी होते काय? तुम्ही महाराजांना काय समजता? कितीतरी माणसं ते बोलायचीच नाहीत ना. ही जी आमच्या जीवनात जी घटना घडल्या काही वर खाली सगळे परीक्षा असतात प्रत्येकाच्या जीवनात. कोणालाही परीक्षा सुटली नाही. रामाला सुटली नाही, कृष्णाला सुटली नाही, संताला सुटली नाही. मग आपल्याला परीक्षा नाही असं होणार नाही. म्हणून कोणालाही सुटत नसते. तुम्ही म्हणाल परमार्थ, परमार्थ म्हणजे काय? ज्ञानाच्या मागे सगळे, पण ज्ञानाची कृती कोणाला आहे? ज्ञान जेव्हा कृतीत उतरतं तेव्हा ते संतत्वाचं रूप घेऊन काय? ज्ञान ज्ञानात आहे तेव्हा ते ऋषी असतात. पण जरी त्या पावमिती पदा काय आहे ते? ऋषी मुनी ज्या पदाला पोहोचतात म्हणजे कुठे? ऋषी मुनी जपी तपी ध्यानी गोकुळात आले. कशासाठी? कृष्ण दर्शनासाठी. कोण होऊन आले? भक्त होऊन आले. अभिन्नाया सेवा चित्त म्याची भरले तीर्थवा, माझा प्रसाद दानाची दवा संपूर्ण दाता. अभिन्नाया सेवा चित्त म्याची. ते भरत नव्हतं, ते भरून पावण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कृष्ण अवतारात वृक्ष, वेली, लता, मातीचे कण, पाण्याचे तुषार, वायूचा सुगंध होऊन ऋषी मुनी आले. काय त्यांची ताकद काय कमी होती काय? अहो तो सुगंध होऊन म्हणजे सूक्ष्मता बघा ना त्याची तपश्चर्या बघा काय असेल.
आपल्याला वाटतं चुटू बुटू उठू बसू, मी आलो की लगेच सगळं होतं. काही होत नसतं, हे पहिलं लक्षात घ्या. म्हणून वारकरी संप्रदाय काय माहिती नाही, ज्ञानी होण्याचा संप्रदाय नाही, प्रेमी होण्याचा. वारकरी संप्रदाय भागवत धर्म काय? भागवत धर्म करिता भक्ती निर्मळ होय चित्तवृत्ती, जीव तोची ब्रह्म निश्चिंती ऐसी शुद्ध स्फूर्ती तसा. आणि ती निश्चिंत प्राप्त झाल्यावर तुम्ही कसंही करा, त्याचा निष्कर्ष भक्तीच नाही. कुठलीही कृती करा, नर्स कृती करते म्हणजे ती काय करते का? कामाली बाई स्वयंपाक करते म्हणजे काय ती अन्नपूर्ण करते? घरची स्त्रीच अन्नपूर्ण होऊ शकते. म्हणून आजकाल खूप लेख येत आहेत, रिसर्च झालेले की स्वयंपाक घर रिकामे ठेवू नका, प्रत्येक स्त्रीने स्वयंपाक करावा सकाळ संध्याकाळ. कारण त्या स्वयंपाकाच्या अग्नीवर घरात त्यांचं पोषण होतं आणि त्या एकत्रीकरणात कुटुंब व्यवस्था जिवंत राहते. मंगाव ब्लिंकिट, तुझा ब्लिंकिट करून टाकणार. ब्लिंक कसलं ब्लिंक? ब्लिंकिट म्हणजे अर्थ कळला का तुम्हाला? ब्लिंकिट म्हणजे अर्थ सांगा. तुम्ही नुसतंच पाठ करताय ब्लिंकिट. ब्लिंक म्हणजे पापणी लावणं. म्हणजे मी जो मगाशी उदाहरण दिलं ना, पापणी लवेतो विश्व मावळतो उघडल्यावर, तसं ब्लिंकिट हो. तुम्ही उघडदाम करेपर्यंत तुमच्या हातात वस्तू येईल. काय पाळीले पोशिले चालविला लळा, बा माझ्या कृपाळा ब्लिंकिट राया. बा माझ्या कृपाळा, माझी आई सुद्धा एवढी कृपाळू नाही, तशीच निघून जाते. पण तू किती कृपाळू माऊली, आमुची कृपाळू तू होसी माझा. आठवी झाली प्रेमपाना. प्रेमपाना पाहिजे आली माझी आई, झोमॅटो बाई. जसे अनेक नावानी, अनेक विशेषणांनी, अनेक प्रतिदिनी देवींची उपासना आहे, तशी सगळ्या देव्या आहेत. अन्नपूर्णा आपल्या, झोमॅटो, टोमॅटो, मोमॅटो. प्रेम पाना पाहिजे काय पाझर, पुढा स्नेह पाझर, मागा चालेल. हे साक्षात आहे हो. उच्चारलो की हाच स्वभावात भजनशील. म्हणून लक्षात घ्या, ज्ञान वेगळं आणि ज्ञानाला विशेषत्वाने परिपक्व होतो, पाझर होतो तो प्रेमबोध. विठ्ठला विठ्ठला आमच्या घरी असंच वातावरण असायचं. पण आमच्याकडे ब्लिंकिट वेगळं होतं, झोमॅटो वेगळा होता. एक झोमॅटो म्हणजे महाराज होते आणि ब्लिंकिट म्हणजे आई होती. आमची मे महिन्याची सुट्टी सुरू झाली ना, चला लिस्ट सांगा काय पाहिजे मुलांनो, बसा. तेव्हा टीव्ही वाटोळ करायचं. मला असं वाटतं ते फोटो म्हणून जे जन्माला आलं ना, मोबाईल आणि टीव्ही.
काय करा म्हणून ते महाराज जी दृष्टांत देतात ना, राम कृष्ण हरी, रमण कर्म आणि हरी ऐक्यानंद, हे दृष्टांत जो भजाचा होता ना तो त्यांचाच आहे. अगं काय का मस्तपैकी भजी असं करताना त्यांना चिळकाटी यायची. ते मोठे बटाटे वगैरे सगळं आमच्या आईचं घर असतं. ते मोठे बटाटे आणणं, मग ती चटणी, हा मग ते चव दाखवायला दे ना, मग त्यातनं चवी घेऊन घास निर्माण करतात. असा आलटूक फालटूक चवी घेऊन घास होत नसतं. आणि ती चव त्यांनी आमच्या प्रतीतीवर ठेवली. घेतला रुचिक प्रतीती मुखे, म्हणून आम्ही जे आता करतो ना, तो ना पटलं तरी न पटणारी न पटवून घेणारी माणसं सुद्धा असतात. पण आपण काय बोलत जीव आहेत का? आमच्या आईबाप कोण होते? चव गेले, घेतला रुचिक प्रतीती मुखे. पण आम्ही जेव्हा शिजवतो ना, आम्हाला कळतं आम्ही काय दिलेलं आहे. कोणी म्हणेल काय नाही, ते तुझं आजारी आहेस म्हणून तुझी जीभ आहे ना हे झालेली. आजारी माणसाची जीभ चांगला आणून सुद्धा कडू लावतो. आणि जो परिपक्व असतो ना, तो असा प्रतीती मुखावर ठेवला, वा मग अशी म्हटलं ना, अरे प्रत्येक गोष्टीत खुबी आहे, प्रत्येक प्रतीतीची खुबी आहे, प्रत्येक कर्माची खुबी आहे, प्रत्येक रमण्याची खुबी आहे. ती रमण्यात कर्मात उतरण्यात खुबी आहे. आणि ते आहे ना, तो हरी आहे. आई मला ते दे, आई मला ते दे. काय डेरा तो हरी. हे परंपरेने शिकवलं, हे सद्गुरु दादा महाराजांनी शिकवलं, त्याचं पोषण सद्गुरु अप्पा महाराजांनी केलं, आणि त्याचा पुन्हा विस्तार सद्गुरु बाबा महाराजांनी. देवालय बांधिले सुंदर, कळा कुसरी चित्राकार, मुख्य पहावा तो कळस म्हणून एक मंदिर बांधताना मुश्किल, तुम्ही 2-2 अप्रतिम मंदिर बांधली. आणि मंदिराला तसा कळस जरी बसायचा असेल तरी भजन रूपी कसं कळस ते केव्हा म्हणून भजन रूपी, भजन रूपी कळस ते बसवून गेले. म्हणून आमची घाई होती. आजारपण आलं दोघांना, अशी आमच्या आई आणि आईसाहेब बसवले, एवढे गोरे आईसाहेब औषध. आता म्हटलं काय करावं, उरत घेतो, काही कर, वाटते तसा पैसा कुठून न कुठून निर्माण करून हा भाग करून घेतला. आणि आईसाहेबाच्या हस्ते या आईसाहेबाला बसवले. त्यानंतर आईसाहेब गेल्या. त्यानंतर काही काळानंतर आमचे महाराज कोविड आला, नुसतं बेटा. म्हटलं मग काय करायचं? काही नाही म्हटलं, लावा रे, जाऊ दे, काय जायचं. त्यांचा आनंद भोगायला डोळ्याने आपण बघणं, याच्या इतका दुसरा आनंद. त्यांना आनंदी बघणे इतका आनंद आहे. अरे आम्ही जीवपणाला लावला, काय समजता? आम्ही जीवाची भाजी लावली त्यांच्या या हास्यासाठी, काय सांगा तुम्ही? ते केवळ हसावे. मला आठवतं मी जम्मूला गेलो लग्नात, आणि त्यांची पत्र यायची तेव्हा फोनबीन नव्हतं, आणि सगळ्यांना लपवून ते स्वतः हाताने मला पत्र पाठवायचे. आणि त्यांचं एक पत्र आलं ना, तिथे उदका असायचा, इतकी उदका जोरात
ते पत्र भिजलेलं असायचं आणि केवळ त्याच्यासाठी जो दुसरा काढला होता की परत कधी मुंबईला येईल झालं. तसं ज्या मंदिराच्या बाबतीत झालं, कधी पूर्ण होईल सगळं होऊन जाऊ दे म्हटलं, काय मला घाबरायचं नाही. त्यांना म्हटलं मी झोपले होते माझ्या डोळ्यात, म्हटलं काळजी करायची नाही, तुम्ही बाकी कशाची काळजी करू, नंतर काय करू, ती काळजी तुम्ही नाही करायची. माझी काळजी ही आहे की तुम्ही तुमच्या डोळ्यांनी देवालय बांधिले सुंदर, कळाकुसरी चित्राकार, मुख्य पहावा तो कळस पिका आला पिका आला असं जे पाझरतं ना तो ब्रह्मरस. म्हणून त्याचा प्रसाद जर का काय असेल तर हे असं भजन. काल आम्ही बोलत होतो, सुरुवातीला मी कीर्तन करायचे, भजन खायचे नव्हतं, असं उभं केलं आज का असं करायचे, नरमपणाच का. आणि माझा आवाज असा काही तालीमच नव्हती त्या आवाजाला. आणि दुधिवरीला आम्ही उभं राहिली, चढाव आवाज, तो कुठून चढावा, रडायला लागली. सगळं प्रतिष्ठित लोक आणि पटकन खाली बसली, आवाजच चढत नव्हता. मी तेच म्हटलं त्यांना, जे तेव्हा अभिप्रेत होतं तिथे गेल्यावर आवाज चढू लागला. कशी मजा असते. म्हणजे मी तर चक्क आहे बाबा, माझं आता सांगणे दुसरे दोन्ही नाही असं झालं. त्यांनी जी कमाल केली, पहार आहे पहार, जाऊ द्या दगडामाटीचे वीज जाऊ दे, हे असो. मी नेहमी सांगायचे किती भाग्यवान आहोत आपण की एकेका वेळेला 3-3 पिढ्या उभ्या आहेत एका परंपरेत. ही पिढी उभी राहिली, 3 पिढ्या हजर आहेत. काय मजा आहे. अहो हे धन आहे, तिजोरीचं धन नाही. तिजोरीचे धन घालायचे सुद्धा दिवस गेले. आता हिंमत असेल तर घालून दाखवा तुम्ही. बाई अशी करून चालते बघून काय ते ना, हे धन आहे. मुलं बाळ नीट असणं, मुलं बाळ मर्यादित असणं, मुलं बाळ भाविक असणं, मुलं बाळ प्रेमी असणं, मुलं बाळ निष्ठावान असणं, मुलं बाळ भक्त प्रतीतीची येणं जन्मात. आणि भक्त प्रतीती म्हणजेच निराग असतात, समर असतात, निरंकार सेवाभाव. आम्ही कधी असे बसलो ना, उठ बाळा, वाढायचं असतं वगैरे काही नव्हतं. उठ, पत्रावळ्या उचल, काय वाटत नाही. काल आमचे ड्रायव्हर उगाच पाठी पुढे, म्हटलं कशात पाठी पुढे नसतो, माझ्या वडिलांनी मला सगळं करायला शिकवलं. ठहर ठहर दरवाजा खोलता, मला उसमें क्या बड़ी बात है, दरवाजे ही खोलने का ना, मैं खोलती हूँ. एवढं काय आवाळाला हात लागले का कीर्तन केलं म्हणून? जे आवाळात गेले ते सुद्धा बाहेर जमिनीवर होते त्यांचे. आणू रेणूया ठोकडा ठोका आकाश एवढा, आणू रेणूया ठोकडा. ते नळ्या घेऊन चालत होते ना, आम्हाला काय, आम्ही काय वरपट चढलो काय, आम्ही खाली वागता येईल आम्हाला, एवढी कंपनी ताट झाली का आमची? कुठे गेली भक्त प्रतिमा? आम्हाला बोलवायला पाहिजे, आम्हाला रे काय काय एकच आशीर्वाद देते. किती काय 100 वेळा बसत नसतो. आई विधी ती एकदाच विधी, आशीर्वाद देतो तो एकदाच विधी. त्याची वाढ कशी करायची ते आपण ठरवायची.
ज्ञानी होऊ नका, चिकित्सेने कीर्तन ऐकणारे पर समरस होणारे बॉध. काय गायलो महाराजांनी? महाराज कशाला त्या गवयाने काय गायलं? मग तो मंत्र लागला का, सप्तक लागला का, तार लागला का, तुला आम्हाला ते काहीच येत नाही. मला अजून आठवत काय कोण आपला नेहरू मला ना शंकर खरा हाडाचा जो भक्त प्रचिती असते ना, तो गायक असतो, त्याचा काही फरक पडत नाही. काय बोललो होतं टीव्हीवर बोलला म्हटलं होतं, तुम्हाला किती स्वर कसे लावता येतात, तुम्ही काय फिरत करता त्याला महत्व नाही. एकच स्वर लागावा पण तो हृदयाला मिळावा. सोर निराग गणपती सोर निराग खलास छेडून गेलं पाहिजे. काय लागतंय गाणं 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 म्हणजे काय नाही, विशेष नाही. अंग विक्षेप करून सासा मामा पप्पा पप्पा डॅडे म्हणून काही गाणं नाही. गायनाचे रंगी शक्ती अद्भुत आपली, हे तो देणे तुमचे देवा, गावी अखंडित सेवा. तेच केलं मी, मला कीर्तन येत नाही. तुम्हाला सांगू, जन्मोजन्मी तुझा दास. आम्हाला नकोच आहे कीर्तन यायला. कुणाच पाहिजे कीर्तन येणं? कीर्तन यावं लागतं, भक्तिभाव पाजरावा लागतो, आणि त्या पाजराबरोबर तुमचा भाव जसा जसा प्रतीत होईल तसा तसा सगळं घडत जातं. काय करायला पुढे? तुम्ही हे ऐकलं का? तुम्ही ते वाचलं का? म्हणजे वाचू नये असं नाही, पण वाचन कशासाठी हे लक्षात ठेवा. कळलं काय? वाचू नये, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंडित. म्हणजे मी ते खंडन करीन असं होईल असं नाही उद्देश. ज्ञानेश्वरी वाचा, पण ज्ञानेश्वरी का वाचा? डोळा पाहावी. ज्ञानेश्वरी का वाचा हे जर का विसरलं तर काय केलं? डोळा पाहावी पंढरी. ज्ञानेश्वरी वाचून त्याचा प्रसाद काय निघाला? माझी जीवीची आवडी पंढरपुरा नाही न गुढी पांडुरंगी मनोरंजन. तो इतर न ओळखा केले आपण आयसे अर्जुना. समर्पण शेवट कशात संपतं ते? म्हणून लक्षात ठेवा, सुरुवात कुठे झाली त्याच्याऐवजी तुमचा शेवट कुठे होतो. आणि अजून वेळ गेलेली नाही, वेळ कधीच जात नसते. ही एक अशी परीक्षा आहे की ज्याला वेळच वेळ. काय भक्तीच्या प्रांगणात, भक्तीच्या विद्यालयात ही एकच विद्यालय असं आहे की ज्याच्या परीक्षा कधी देत बसावं. त्याला वयाची मर्यादा नाही. वये धने जे श्रेष्ठ, पण ते श्रेष्ठत्व अतिगौरव. भगवत प्राप्ती श्रेष्ठ दान, तेने भाग्य परिपूर्ण होते. वये धने जे श्रेष्ठ, पण ते श्रेष्ठत्व अतिगौरव. पीएचडी आहे का, एम ए आहे का, इतका आहे का, कीर्तनाच्या परीक्षा दिल्या रे, किती पाठांतर केलं, इथून तिथून असं उलटा काही असे पाठ करतात आणि असे पाठ करतात. उत्तम आहे, वाईट आहे असं मला म्हणायचं नाही, निष्ठेशिवाय होणार नाही.
पण अभ्यासाचा ध्यास वेगळा आणि त्या अभ्यासातनं जो उद्देश प्राप्त व्हायचा आहे त्याचा ध्यास वेगळा. काय ज्याचा उद्देश आहे जीव जुरे तुझ साठी, जीव जुरे तुझ साठी वेधला जीव माझा भेटवा श्रीरंग श्रीरंग हा श्रीरंग वेधला वेधला म्हणून तो हरी कोणा व्यक्ती का आहे तो वेधला जीव माझा. आता तो जीव माझा शब्द केव्हा संपलाय आता या काय हा हरी कळलं का? ही आर्जव आहे. रोग्या नावार्थता व्याख्यान नव्हे परमार्था. ओवी कशी म्हटली? रोग्या नावार्थता व्याख्यान नव्हे परमार्था भगवत प्राप्ती सिद्धी व्यथा हे अर्थता परमा. असं म्हणाले. ओवी म्हटलं की ते दर्शन समोर उभं आहे. रोग्या नावार्थता व्याख्यान नव्हे परमार्था भगवत प्राप्ती चित्ती व्यथा हे अर्थता. कवी कशी म्हणावी, वजन कसं असावं हे शिकवलं नाही. अर्थभाव काय असतो हे शिकवलं नाही. आमचे सद्गुरू दादा महाराज गायक नव्हते, उत्तम गाणं नव्हते. आणि मग उभे राहायचे आणि जमायचं नाही जे पाहिजे होतं म्हणून मागणं केलं. पुत्र व्हावा ऐसा बुद्धा ज्याचा त्रिलोकी जन्म, तो प्रसाद इथे. गायक यावे आणि भिंतीला पाय लावून उभे राहावे. एकदा महाराजांनी म्हटलं गा चाल म्हण, तब्येत नाही. बापरे, अशी माणसं सध्या खूप दिसतात. आपण काहीतरी मागावं समजा बघू. अरे माझं तर काय सर्व काय छाती आहे आणि काय शिखराला अहंकार आहे. बापरे, दादा महाराजांनी म्हटलं गा. हे म्हणाले तब्येत. बापरे, मी म्हणताना माझा अंग कापताय. तेव्हा यांनी म्हटलं गायला धार लागेल वेळेला. पांडुरंगा भजन मागितलं, तुझं आलवणं मागितलं, मला नाही जमत, पण जाऊ दे. असा पुत्र रत्न माझ्या पोटी घाल. या सगळ्यावर मात केली. अजून तुम्हाला गंमत सांगते. आमचे आबा महाराज म्हणजे महाराजांचे दादा महाराजांचे पुत्र, ज्येष्ठ पुत्र, ते उत्तम गायक, उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट वादक, उत्कृष्ट कीर्तनकार. पण 32व्या वर्षी वारीच्या रस्त्याने गेले. म्हटलं कसली परीक्षा तुम्ही देताय? ऐका नीट, काय परीक्षेत दादा महाराज उतरले, महाराज उतरले, आप्पा महाराज उतरले. कसल्या परीक्षा हो? पंच पक्वानाने भरलेले. ते प्रत्येक घास प्रसाद म्हणून सेवन करा, अंगी लागेल. प्रसादाचा वाचकन खायचा नसतो. अरे प्रसाद खातोयस, ते काय खानावळी जेवतोयस? अनलिमिटेड थाळी, थाळी एक अनलिमिटेड, अनलिमिटेडच आहे.
भक्तीच्या माफे मोजितो अनंता इतराने तत्वदान त्याचं मोज माप नाही. महाराजांचं आवडतं वाक्य that cannot be terms in rupees, annas and पैस, ज्याच्या पैशात मोजमाप होऊ शकत नाही. षड्रस पक्वान विस्तारले का जेव एकवट चोखा. षड्रस पक्वान विस्तारले का जेव एकवट चोखा. ताट वाढलं, पांडुरंग जेवायला आले, बोलवलं, विठोबा पाहुणा आला आमचे घरी, लिंब लोण करा जीवे भावे, पंच प्राण ज्योती वाढ, षड्रस पक्वान विस्तारले का जीव एकवट चोखा. म्हणून असं ताट या परंपरेत आपल्याला वाटलं गेलं. त्या आदराने त्याचं सेवन करा. अनादर करू नका, अनादर करू नका. आदरयुक्त वागणं ठेवा, गोडवा ठेवा. पोषित नाही, जे तुमच्या पदरात आहे त्याचं पोषण करा. भक्तीचं पोषण, त्या भक्त प्रतीचं पोषण. आणि मग तुम्हाला काय सांगू पाहिजे ते तो जो खेळ दाबी तो चोपडे सुन्याचा करून येते. ऐसी उपास तिची पदवी पोषित मी जाय ज्ञानेश्वर. इथेच 3 दिवसाचा उत्सव महाराजांच्या नावाने साजरा केला. त्यांच्या कृपेने एवढंच मागणं मागून सद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांपासून विशेषत्व आणि दादा महाराजांपासून तुमच्यापर्यंत जे उल्लेख रूप तुम्ही लावलं ते योग्य पद्धतीने आमच्यात वाढू द्या, योग्य पद्धतीने परमार्थ चालू द्या. आणि आज जी परिस्थिती आपण बघत आहोत, पुढच्या सर्व पिढ्या परमार्थात येऊ ही इच्छा आहे माझी. महाराजांची होती नाही असं नाहीच आहे, ती होती 100%. पण वैयक्तिक मी लक्ष देते, बोलवते प्रत्येकाला, अरे या अरे या. हे तू एकच जे आहे जे महाराजांनी निर्माण केलं. ठीक आहे, मजले 4 मजले म्हणजे काही कॉन्क्रीटचे नाही, एक एक पिढी आहे, एक एक प्रतीक आहे. ते तुम्ही आम्हाला सर्वांना भरून मिळावं एवढंच त्यांच्या चरणी आपल्या सर्वांसाठी मागू. आणि आता आरती होईल. जय जय विठ्ठल, जय जय